सो बारामती एअरपोर्ट हे रेग्युलर एअरपोर्ट म्हणजे पुणे किंवा मुंबई असं नसल्यामुळे तिथे काही जे वैमानिकेला उतरवायला जे लागतात यंत्रणा ती तिथे नाही आहे. अगदी बेसिक एअरपोर्ट आहे, तिथे रनवे आहे, पण बाकी आता ती यंत्रणा कशी असते की त्याच्यामध्ये जेव्हा पायलट उतरवायला येतो विमान तेव्हा ते त्याच्या संबंध विमानाच्या फेजमधलं सर्वात कठीण फेज असते की त्याला अंदाज लावावा लागतो, बरोबर वेग आणि त्याचं विमानाचं अंतर ठरवून बरोबर उतरवायला लागतं. कधीकधी जर काही कारणामुळे अंदाज येऊ शकला नाही तर रनवे किंवा एअरफील्डवर एक इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम असते जेणेकरून पायलटला आतमध्ये कळतं की तो जास्त उंच आहे का खाली आहे, डावी आहे का उजवी आहे, आणि तो करेक्ट करत जातो. त्यामुळे त्याला सुरुवातीला जेव्हा तो यायला सुरुवात होते तेव्हा त्याला ॲप्रोचचा एक अंदाज मिळतो, म्हणजे तो बरोबर अलाइन करू शकतो. इथे ती यंत्रणा नसल्यामुळे पायलटला केवळ त्याच्या डोळ्यांनी जे दिसत असेल त्याच्यावरच अवलंबून राहायला लागतं. आणि इथे असा माझा अंदाज आहे की हे टेबल टॉपवर असल्यामुळे, थोडंसं उंचीवर असल्यामुळे, आणि सकाळचं थोडंसं धुरकट आणि पुन्हा सूर्य येत होता त्यांच्या बाजूनी, त्यामुळे त्याला थोडंसं त्याचे मार्किंग्स किंवा हे दिसायला कठीण झालं असणार. आणि त्यामुळे त्यांनी पहिल्याच अटेम्प्टमध्ये लँड नाही केलं आणि फिरून पुन्हा प्रयत्न केला उतरवायचा विमान. नाही पण